साहेब आम्ही 11 महिन्यांनी दिला, 12वा महिना पण संपला, 13वा महिना पण चालू झाला, तरी तो माणूस सोडत नाही. त्याची मिसेस आम्हाला आतमध्येच येऊन देत नाही. गेटवर आम्ही गेलो तर ती गेटच उघडत नाही, गेटमध्ये यायचं नाही, तुम्ही कोर्टातून ऑर्डर आणा. पोलिसांकडे जाऊन पण काय पोलिसांनी आम्हाला कात नाही दिली. त्याला सपोर्ट करताय तू. त्या आम्ही मालक असून गेटच्या बाहेर उभं राहून ते आम्हाला तिकडनं पाठवतात. बरं म्हणजे स्वतःचं घर असून हा भैया घर सोडत नाहीये. ही माणसं आत्महत्या करायला निघतायत, मराठी माणसं, आणि कायदा काय करत नाहीये तर कोर्टाची पलवाट काढताय. मी आज तो भैया असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, अजून कोणी असतील, जर 24 तासात घर खाली केलं नाही त्याला पुढे भविष्यात जो त्रास होईल. तुम्ही जर एखाद्या परप्रांतीय व्यक्तीला घर भाड्याने देत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण घर भाड्याने दिल्यानंतर जेव्हा भाडेतत्वाची मुदत संपते तेव्हा या वृद्ध दाम्पत्याला घर खाली करून घेण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतोय हे यातून दिसतंय. अखेर या वृद्ध दाम्पत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली असून मदतीची हाक दिली आहे. नेरळ येथील लवालेवाडी परिसरातील ही घटना असून मुजोर परप्रांतीय भाडेकरू घरमालकाचे घर न सोडता दादागिरी करत असल्याचा प्रकार समोर आलाय. आता या प्रकरणात मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तात्काळ लक्ष घातले असून स्थानिकांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. परप्रांतीयांनी मराठी घरमालकांना त्रास दिला तर मनसे रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे ते आता पाहूयात. महाराष्ट्र आज महाराष्ट्र सेना कर्जत कार्यालयामध्ये आपण पाहिलं असेल की सावंत नावाचे गृहस्थ आज कार्यालयामध्ये आलेले आहेत. या गृहस्थांनी काही 1-2 वर्षापूर्वी आपलं नेरळ येथील स्वतःचं घर हे एका परप्रांतीय भैया श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिलं होतं. आज मुदत संपली तरी देखील गेले अनेक दिवसांपासून हा भैया श्रीवास्तव ते घर सोडायला तयार नाही. आज हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब गेले अनेक दिवस पोलीस स्टेशन इथे ते जात आहे. उलट भैया देखील पोलीस स्टेशनला जात आहे की हे आमच्याकडे येतात. म्हणजे ज्या मालकांनी भाडेतत्वावरती या भैयाला घर दिलं, हा भैया मालकाला सोडून स्वतः घर घेऊन निघालेला आहे. त्यामुळे असल्या गोष्टींचं महाराष्ट्र सेना निषेध करते. आज वयाच्या इतक्या 65 वय आहे. आज आपण त्याची व्यथा 2 मिनिटं ऐकूया आणि पुढचं आपण माझ्यासाठी उभीता चालणारच आहोत. साहेब आम्ही 11 महिन्यांनी दिला, 12वा महिना पण संपला, 13वा महिना पण चालू झाला, तरी तो माणूस सोडत नाही. त्याची मिसेस आम्हाला आतमध्येच येऊन देत नाही. 5 महिने झाले. आम्ही त्यांना फक्त एक नोटीस पाठवली. गेटवर आम्ही गेलो तर ती गेटच उघडत नाही, गेटमध्ये यायचं नाही, तुम्ही कोर्टातून ऑर्डर आणा तरच आम्ही तुम्हाला घेणार. हेच तिचं एकच वाक्य चालू आहे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ती घरात घेत नाही. आणि आमच्या मामी मालक असून गेटच्या बाहेर उभं राहून ते आम्हाला तिकडनं पाठवतात. परत आणि आम्ही त्यात ती भरून राहती. पक्का त्यांना मनसेच काही तर हे देणार आहे, मानले आहे तर काढणार आहे. पोलिसांकडे जाऊन पण काय पोलिसांनी आम्हाला कात नाही दिली. त्याला सपोर्ट करताय तू. खरं तर आपण पाहिलं असेल की आज अशी भीषण अवस्था आहे. मला असं वाटते महाराष्ट्र सेना जेव्हा अशा लोकांना कानफाडवते, चोपते, मारते, फटकवते, तेव्हा आमच्यावरती टीका होती की हे गुंड आहेत. आज मराठी माणसाच्या ह्या वयाच्या माणसांना जो मानसिक त्रास, म्हणजे स्वतःचं घर असून हा भैया घर सोडत नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मग कोर्टात जा, भर दिवसा डवया या माणसांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ही माणसं आत्महत्या करायला निघतायत, मराठी माणसं, आणि कायदा काय करत नाहीये तर कोर्टाची पलवाट काढतायत. परंतु सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे आम्ही मावळे आहोत. मी आज तो भैया असेल किंवा पोलीस स्टेशन असेल, अजून कोणी असतील, जर 24 तासात घर खाली केलं नाही तो जिथे या मराठी माणसाच्या घरामध्ये जो अडकून पडलाय त्याला पुढे भविष्यात जो त्रास होईल, त्याच्या घरातील त्याच्या सगळं मिळकतीतनं मिळेल. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.